नमस्कार. आपण बघत आहात पोलीस लाईन, जिथे पोलीस आपल्या परिवारासह राहतात आणि जिथे आम्ही माणुसकी शिकलो, जिथं आमचं बालपण गेलं आणि पोलीस या शब्दामागचं खरं हृदय पाहिलं. लहानपणी ह्याच ठिकाणी आम्ही कुठेतरी खेळलो, बागडलो, हसलो आणि आपण मागच्या बाजूला बघू शकतात, ह्या आहेत पोलीस लाईनी. या ठिकाणी सर्व धर्माची मंडळी जी आहे ती अतिशय प्रेमाने राहत असे. अत्यंत खेळीमेळीचं वातावरण. घरचा जो काही पुरुष आहे तो नोकरी करता, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करता, बाहेरगावी इकडे तिकडे जाणं हे सुरू राहायचं आणि आम्ही त्यांची पोलीस बॉय, म्हणजे आम्ही त्यांची मुलं आणि आम्ही या ठिकाणी हसतमुखाने आपलं जीवन व्यतीत करायचो. आपण मागच्या बाजूला बघू शकतात, अत्यंत सुंदर अशी पोलीस लाईन तुम्हाला दिसत आहे आणि समोर ही वेगवेगळी वृक्ष लावण्याचा छंद, म्हणजे प्रत्येक स्त्री जी आहे, म्हणजे प्रत्येक पोलिसाची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, या ठिकाणी वृक्षारोपण केल्याशिवाय राहत नाही. पोलीस लाईन जर म्हटलं ना तर खरा सर्व धर्म समभाव. आज भारताला ज्या सर्व धर्म समभावाची अपेक्षा आहे तो सर्व धर्म समभाव तुम्हाला जर कुठं बघायचा असेल तर तुम्हाला पोलीस लाईन मध्ये यावं लागेल. या ठिकाणी 12 कडचे 12 लोक राहतात, परंतु अत्यंत प्रेमाने राहतात. अक्षरशः मुस्लिम धर्मियांकडे जर एखादा सण उत्सव असला तर त्या ठिकाणी हिंदू मंडळी जेवण करायला जाते आणि हिंदूंकडे काही असलं तर त्या ठिकाणी इतर धर्माचे, म्हणजे जैन असतील, बौद्ध असतील, ते सर्व एकत्र होणार. खरा सर्व धर्म समभाव जर बघायचा असेल तर तुम्ही जुन्या पोलीस लाईनला नक्की भेट द्या. 25 वर्षापूर्वी आम्ही पोलीस लाईनमध्ये राहत होतो. जवळपास 25 वर्षे आमचं आयुष्य त्या कौलारू घराच्या रांगेत गेलं. अलीकडेच अनेक वर्षांनी मी पुन्हा त्या पोलीस लाईनमध्ये गेलो. तेच रस्ते, तीच कौलारी घरे, अंगणात पडलेली सुकलेली पानं आणि शांतता. पूर्वी जिथे मुलांचा गोंगाट असायचा तिथे आज शांतता होती. अनेक घरं रिकामी दिसली, पण माझ्यासाठी ती रिकामी नव्हती, कारण त्या प्रत्येक भिंतीत माझं बालपण अजूनही जिवंत आहे. त्या लाईनमध्ये सर्व धर्माची, सर्व जातींची माणसं एकत्र राहत होती. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इतकी सर्व ओळख जरी असली तरी आपण सगळे पोलीस कुटुंब. सण कोणताही असो, दिवाळी, ईद, नाताळ किंवा गणपती, आनंद सगळ्यांचा असायचा. Yo, 26 sama berani di